ज्याची सगळ्या उमेदवारांना प्रतीक्षा होती तो म्हणजे सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल आता 21 डिसेंबरलाच लागणार आहे। आज ज्या पालिकांमध्ये पंचायतींमध्ये मतदान होतंय त्याचाही निकाल आता 21 डिसेंबरलाच लागणार आहे। सोबतच एक्झिट पोल्सही 20 तारखेपर्यंत पुढे ढकललेत। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्या सोबत उपस्थित आहेत। माधव, अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिलाय। सुवर्ण तसं अपेक्षित होतं, कारण उद्या ज्यावेळेस मतमोजणी होईल त्यावेळेस पुढचा जो 18 दिवसाचा कार्यकाळ आहे आणि 20 तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होईल असा आक्षेप घेण्यात आलेला होता। इलेक्शन कमिशनला दोन गोष्टी सातत्याने सांगितल्या जात होत्या की या पुढच्या 18 दिवसामध्ये नेमकं इतकं पुढे मतदान घेण्याचं कारण काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर उद्या मतमोजणी झाली तर त्याचा परिणाम पुढच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो। त्याचे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही पडसाद उमटू शकतात। जे आतापर्यंत प्रचार झालेला आहे, मग सत्ताधारी असेल किंवा विरोधी पक्षातले उमेदवार असतील, या सगळ्यांवर परिणाम होऊ शकतो असा एक कयास बांधला होता आणि त्या दृष्टीने हा निकाल मिळालेला आहे। आता आज संपूर्ण दिवस 264 मतदार नगरपंचायत नगर परिषदेसाठी हे मतदान झाल्यानंतर त्या मतदारांची सुरक्षा, म्हणजे जे मतदान झाले त्या मतदान यंत्राची सुरक्षा, त्याचबरोबर त्या सगळं ठेवण्यासाठी कोणी फेरफार करणार नाही का, अशा अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतील आणि ती सर्वस्व जबाबदारी ही निवडणूक आयोगाची असणार आहे। आणि त्यामुळे आता 18 दिवस ही पुढची निवडणूक घेणं, त्याचबरोबर मतदानानंतरची मतदान मोजणी करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मधल्या काळामध्ये ही सगळी यंत्रणा सुरक्षितपणे राबवणं हे निवडणूक आयोगासमोर मोठं आव्हान असणार आहे। आणि हा पुढचा 20 दिवसाचा काळ या गोष्टीवरच अधिक चर्चेला जाईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलेक्शन कमिशनला प्रश्न विचारण्यात आलेले होते की का गरज होती की 20 तारखेला मतदान करायचं, कारण 20 तारखेच्या ऐवजी आज जर मतदान झालं असतं तर ते अधिक चांगलं झालं असतं आणि उद्या निकाल तो सगळ्या नगरपंचायतीचे आले असते। पण नेमकं कुठलं कारण आहे त्यावेळेस इलेक्शन कमिशनलाही फारसं काही सांगता आलेलं नाही। मात्र एक गोष्ट आहे की कायदेशीर पेच प्रसंग हा निवडणूक आयोगाच्या समोर आहे। सगळे कागदोपत्री वाचून लिहून आणि त्या संदर्भातला एकत्रित निर्णय घेऊन आम्ही हायकोर्टासमोर ह्या बाबी मांडतोय असं इलेक्शन कमिशनने सांगितलं आहे। आणि म्हणून आता इलेक्शन कमिशनवरची जबाबदारी ही असणार आहे की येणाऱ्या 20 दिवसाच्या काळामध्ये आजपासून मतदान घेणं, त्यानंतर मधल्या 18 दिवस मतमोजणी यंत्राची सुरक्षा करणं, कुठले फेरफार होणार नाहीत का, तसा आरोप होणार नाही का याची खबरदारी घेणं आणि 21 डिसेंबरला मतमोजणी करून निकाल लावणं। सुवर्ण, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।